बातमी बळीराजाची. सहप्रायोजक आहेत अक्कुदास दूधकांडी. शुद्ध आयुर्वेदिक चूर्ण, सर्व दुभत्या व पाळीव पशुपक्ष्यांकरिता. नमस्कार, मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाची या कृषी विशेष बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात झटपट आढावा. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी 6000 रुपये मिळणार आहेत. राज्यातील पात्र शेतकऱ्यांना विमा अग्रिम दिवाळीपूर्वीच मिळण्याची शक्यता आहे. मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती घटकातील विमा भरपाईची रक्कम दिली जाते, जी आता लवकर मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. कमी पावसानं यंदा कापूस उत्पादनाला मोठा फटका बसवणार आहे. देशात कापूस लागवड मागील हंगामाच्या तुलनेत 5% कमी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कापसाचं उत्पन्न 320 ते 325 लाख गाठी राहण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. राज्यातील सामुदायिक शेततळ्यांचं अनुदान रखडलं आहे. त्यामुळे आता हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तांकडे दाद मागितली आहे. बेमुदत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आलाय. दरम्यान 28 कोटी रुपयांचा निधी जिल्हानिहाय पाठवण्यात आल्याचा दावा कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आलाय. अल्प पावसामुळे मराठवाड्यातील आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आली आहे. तर दुसरीकडे मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे उभ्या पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे आता तब्बल 3,69,976 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे ऑनलाईन अर्ज केलेत. राहुरी मुळा या धरणग्रस्तांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील मुळा धरणग्रस्तांना तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्या, अन्यथा मुळा धरणाच्या पाण्यातच जलसमाधी घेऊ असा इशारा देण्यात आलाय. मुळा धरण प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीनं हा इशारा देण्यात आलाय. तर याबाबत आता तहसीलदार चंद्रजीत राजपूत, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देखील देण्यात आलंय. मान्सूननं 6 ऑक्टोबरनंतर काही भागातून माघार घेतल्यानं हवामान खात्यानं आता जाहीर केलंय. तर मागील 3 दिवसांपासून मान्सून परतीचा प्रवास एकाच जागी अडखळला होता. मात्र आता 6 ऑक्टोबरनंतर मान्सूननं काही भागातून माघार घेतल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलंय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पावसाअभावी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी आता संकटात सापडल्यात. तालुक्यामध्ये 25 गावांमध्ये 29 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. हिंगोलीमध्ये खरीपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे. सेनगाव, कळमनुरी भागामध्ये सोयाबीन कापणीच्या कामांना वेग आलाय. तर यंदा बहुतांश भागांमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक आणि हुमणी आदी या आता रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे आता सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. बारामतीतील तरडोली इथं दूध दरवाढीबाबत सुरू असलेलं उपोषण अखेर मागे घेण्यात आलंय. शेतकरी सागर जाधव यांनी हे उपोषण केलं होतं. तर तहसीलदारांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन हे उपोषण मागे घेण्यात आलंय. येत्या 30 तारखेपर्यंत दूध दरवाढ न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील फुलुंब्री इथं शेतकरी मंगल राठोड यांच्या शेतात सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली होती. यामध्ये तब्बल 18 ते 20 क्विंटल सोयाबीन जळून खाक झालंय. त्यामुळे प्रशासनानं पंचनामा करून लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यानं केली आहे. मनमाड लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बाजरीला प्रति क्विंटल सरासरी 2230 रुपये भाव मिळतोय. आवक कमी झाल्यानं बाजरीला चांगला भाव मिळतोय. तर चांगला भाव मिळत असला तरी देखील पिकावर केलेला खर्चच निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत. संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी, अंबिदुमाला, बोटा आदी गावांना वरदान ठरणारं कोटमारा धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय.
वाशिम तालुक्यातील अडोळी येथे 7ही पाणंद रस्त्यांची मागील 10 वर्षांपासून दुरवस्था कायम असल्यानं शेतकरी वैतागलेत. गावातून जाणाऱ्या 7ही पाणंद रस्ते चिखलमय झाल्यात. अनेकदा मागणी करून देखील पाणंद रस्त्यांची खडीकरणासाठी आता कोणीच पुढाकार घेत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळतंय. चंद्रपूर जिल्ह्यातला नागभीड जंगल व्याप्त गावाजवळ मुख्य कालवा नंबर 55 हा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं सावट पसरलंय. तर दुर्लक्षित कारभारामुळे कालवा फुटल्यानं लोकप्रतिनिधी आणि संबंधित पाटबंधारे विभाग याबद्दल आता प्रचंड संताप आणि आक्रोश व्यक्त केला जातोय. दरवर्षी निर्माण होणारी समस्या केव्हा मार्गस्थ होणार असा सवाल आता लोकप्रतिनिधींकडून त्यांना विचारला देखील जात आहे. वाशिम जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पावसानं दीर्घ दडी मारल्यानं सोयाबीनच्या एकरी उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तवली जाते. जिरायती आणि बागायतीची आता जमिनींमधील सोयाबीनच्या उत्पादनात उतारामध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लागवड खर्च देखील निघत नाहीये की निघेल असा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उभा राहिलाय. परभणीमध्ये भाज्यांची आवक घटली असून भाव देखील वाढले. बाजारामध्ये वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची तसेच कारलं आणि वाल, दुधी भोपळा यासह इतर भाजीपाल्यांची आवक घटल्यानं भाजीपाल्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. त्यामुळे बळीराजाला आता दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय. आता कृषीविषयक बातम्या सविस्तर पाहूयात. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येला भाजपच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय. तसेच जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलंय. कधी न एवढ्या आमच्या निरपराध अन्नदात्याच्या आत्महत्या होतात, त्याचा सगळ्या जबाबदारी ही भाजपची आहे. भाजपने ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, सत्तेतून दूर झालं पाहिजे. अन्नदात्याच्या बद्दलचं काय भूमिका आहे ती आपण 3 काळ्या कायद्याच्या विरोधात जेव्हा शेतकरी लढत होते आणि देशाचे प्रधानमंत्री त्यांना आतंकवादी, खालिस्तानी आणि आंदोलनजीवी लोकसभेत म्हणत होते, म्हणजे शेतकऱ्यांबद्दलची बीजेपीची भूमिका काय आहे ही सुद्धा बीजेपीच्या कृतीमधून आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि म्हणून या सगळ्या व्यवस्थेच्या बाबत आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जायकवाडीचं धरण हे 40%च भरलेलं आहे. जे मान्य हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे त्या हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तातडीने सरकारने जायकवाडीचं धरण वरतून जे धरणं भरलेली आहे तिथलं पाणी सोडून भरावं असा मान्य हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे. नाशिकला भेसळयुक्त दुधाचा साठा पुरवठा करण्यात आलाय आणि त्यामधून तब्बल 420 लिटर दूध हे नष्ट करण्यात आले. निफाड परिसरामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं ही मोठी कारवाई केली आहे. याआधी देखील सिन्नर परिसरात अशाच प्रकारच्या भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या डेअरीवर कारवाई करण्यात आली होती. विशिष्ट प्रकारचं पावडर वापरून दूध तयार होत असल्यानं आता अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आहे आणि त्यानंतर कारवाई करत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी लागणारा 48,000 रुपयांचा साठा हा जप्त करण्यात आलाय. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. योजनेसाठी 1,720 कोटी रुपयांच्या निधीला शासनानं मान्यता दिली आहे. त्यामुळे आता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला राज्य सरकारकडून वर्षाकाठी 6,000 रुपये मिळणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं मिळून वर्षाला एकूण 12,000 रुपये आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत. तर एप्रिल ते जुलै 2023 या कालावधीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात हे संपूर्ण पैसे जमा होणार आहेत. बातमी कोल्हापुरातून आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळा तालुक्यामध्ये हेरवाड या ठिकाणी शॉर्ट सर्किटनं 35 एकर ऊस हा जळून खाक झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांचं तब्बल लाखो रुपयांचं नुकसान झालंय. तर ऊस क्षेत्रालगत असणाऱ्या डीपी मधून शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याचं शेतकऱ्यांना सांगितलंय. शिरोळा तालुक्यातील हेरवाड या ठिकाणी अब्दुल लाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ ही घटना घडली आहे. सुमारे 50 एकर जवळ आता 50 एकर मध्ये असलेला ऊस हा जळून खाक झालाय. तर ऊस कारखाने सुरू होईपर्यंत शेतात हा ऊस राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
चंद्रपूरमध्ये युरियाची टंचाई निर्माण झाली आहे। या महिनाभरात वाहतूक करार संपुष्टात आल्यानं युरिया पुरेशा प्रमाणात येऊ शकला नाहीये। त्यामुळे आता ही टंचाई निर्माण झाली आहे। तर 13,000 मेट्रिक टन युरियाची मागणी असताना जिल्ह्यामध्ये सध्या केवळ 3,000 मेट्रिक टन एवढाच युरिया शिल्लक आहे। दरम्यान नियमित युरियापेक्षा नॅनो युरिया वापरण्याचं आवाहन आता कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना केलं जातंय। युरिया नॅनो युरियाच्या माध्यमातून जरा युरियाचा वापर शेतकरी बांधवांना वाढवणं फार गरजेचं आहे। कारण आपण जो युरिया सॉईल ॲप्लिकेशन करतो त्याच्यामध्ये साधारणतः 30% पर्यंतच युटिलाइज होतो, बाकी 70% वेगवेगळ्या याच्यातनं वाया जातो। तर चांगला एफिशियंट आपल्याला नत्राचा जर वापर करायचा असेल तर तो सुद्धा आम्ही जागृती करणं चालू आहे। क्रोपकोच्या मार्फत नॅनो युरियाचे सुद्धा आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये प्लेसमेंट केलेले आहे। असं काही फार असं शॉर्टेज कुठल्याही खताचं नाही, फक्त थोडासा ह्या महिन्यामध्ये काही कंपन्याचे जो ट्रान्सपोर्टरचे जर कॉन्ट्रॅक्ट संपलेला असल्यामुळे थोडंसं तो हँडलिंगच्यामुळे प्रॉब्लेममुळे थोडा हा डिले झाला, 8-10 दिवसाचा, तो आम्ही भरून काढलेला आहे। नांदेड जिल्ह्यात लाखो हेक्टरवरील सोयाबीन परिपक्व होण्याआधीच पिवळं पडून वाळू लागलंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। या पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश असून देखील अद्यापही पंचनामे सुरू झालेच नाहीयेत। तसे निर्देश प्रशासनानं दिले नसल्याची बाब समोर आली आहे। हा विलंब शेतकऱ्यांचं आणखी नुकसान करणारा ठरण्याची भीती व्यक्त केली जाते। तर यंदा अतिवृष्टीमुळे जुलैमध्ये पिकांचं नुकसान झाल्यानंतर बुरशीजन्य रोगांमुळे लाखो हेक्टरवरील सोयाबीनला फटका बसला होता। त्यामुळे उत्पादनात 40 ते 80% घट येण्याचा अंदाज कृषी विभागातील तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सरकारच्या वतीनं तरंगत सौर प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि त्याच विरोधात आता पैठणमध्ये हजारो मच्छीमारांनी तहसील कार्यालयावरती मोर्चा काढलाय। या आंदोलनामध्ये मच्छीमारांनी हातात मासे आणि गळ्यामध्ये खेकड्यांची माळ घालून मोर्चा काढलाय। हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली। तर प्रकल्प रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलाय। या संदर्भात मोर्चेकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी। आपण पाहूयात। मोठ्या संख्येनं हे सर्वजण आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत। नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत हे देखील जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। मला सांगा, आज तुम्ही तुमच्या सगळा हा जो पेहराव आहे हा तुमचा सगळ्यांचा एक आकर्षण बनलेला आहे। काय नेमकं मागणी आहे आणि काय तुमची भूमिका आहे? आम्ही राज्य शासन आणि केंद्र शासनाने जो जायकवाडी जलाशयामध्ये सौर ऊर्जाचा प्रकल्प चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे जायकवाडी जलाशयावर जवळपास 20 ते 22 हजार कुटुंब मच्छीमार मासेमारी करून आपली उपजीविका भागवितात आणि सौर ऊर्जा प्रकल्प झाल्यावर जवळपास 1 लाख ते 1.25 लाख लोकांवर उपासमारीची वेळ येणार आहे। आमची मायबाप सरकारला विनंती आहे की हा प्रकल्प त्वरित रद्द करावा। साताऱ्यातील निपाणी परिसरात वन्य प्राण्यांनी शेकडो एकर शेतीचं नुकसान केलंय। दरम्यान यामध्ये शेकडो एकर भात शेती देखील नष्ट केली आहे। हातातोंडाशी आलेली भात शेती आता वन्य प्राण्यांकडून नष्ट करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। वन विभागानं तात्काळ वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। याच संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, तो आपण पाहूया। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील कोयना विभागामध्ये निपाणी परिसरातील भात शेती पूर्णतः वन्य प्राण्यांनी नष्ट केलेली आहे। तब्बल शेकडो एकर परिसरातील असणाऱ्या या भात शेती, हातातोंडाला आलेली ही भात शेती आहे शेतकऱ्यांची। या भात शेतीमध्ये रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे आणि त्या ठिकाणी लाखो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे। एकंदरीतच वन विभागाकडे या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे, मात्र कुठल्या परिस्थितीत ठोस उपाययोजना या ठिकाणी केली जात नसल्याची तक्रार देखील शेतकऱ्यांची आहे। त्यामुळे आता दरवर्षीच हातातोंडाला आलेली ही पिके आहेत, भात शेती असो, स्ट्रॉबेरी पीक असो किंवा अन्य कुठलीही पिके असो, या शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कुठल्या परिस्थितीत ही शेती हाताला लागत नाही। यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही न्यूज। एक तर शेतकऱ्याचं पिकत नाही आणि पिकलं तर हे रानडुकरं वगैरे सगळे गवे वगैरे खाऊन टाकतात ते। खरं म्हणायचं झालं तर शेतकरी आता वर्षभर मरतो आणि जे हातातोंडामध्ये घास आलेला आहे, आता आम्ही 8 दिवसामध्ये भात काढणार होतो, ते भाताचं एवढं नुकसान केलंय की प्रचंड। आम्ही प्रत्येक वेळेला शासनाकडे पण किती मागायचं, पण शासनाने ह्याच्यावरती ह्या फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे त्यांनी काहीतरी करावं आणि ह्या आमच्या भाताचं नुकसान झालंय त्याचा पंचनामा करून आम्हाला काहीतरी भरपाई द्यावी।
सातारा जिल्ह्यातील खटाळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये बटाटा लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये पुसेसावळी, म्हासुर्डे, चोराडे तसेच हुळीचा गाव, लाडेगाव, गुरसाळे, निमसोड आणि वडी, कळंबी, पारगाव, गुरेगाव, पळशी तसेच गुरसाळे या गावांमध्ये बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. शेतकऱ्यांनी बटाटा पिकासाठी लाखो रुपये खर्च केलेत. त्यानंतर पिकंही जोमात आली आहेत. मात्र आता बटाटा काढणीला आला असताना दर घसरल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. बटाटा पिकाला एकरी 70 ते 80 हजार हजार रुपयांचा खर्च येतोय. तर शासनाने आता यापुढे यातून खर्चही निघत नाहीये. तर शासनाने यापुढे बटाटा शेतकऱ्यांसाठी काहीतरी पाऊल पुढे उचलून सहकार्य करावं एवढीच आता अपेक्षा ठेवतोय. बटाटा काढायचा चाललेला आहे. बटाटा आता आम्ही एवढं मानले आम्ही काय करायचं, दर 10 आणि 12 रुपये म्हणते ती. मग आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं, एवढं मग कुठेतरी विचार करावा. कृषीविषयक बातम्यांसह इतरही बातम्या पाहण्यासाठी बघत रहा फक्त लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.